HLL महालॅब प्रकल्प बंद करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करून अनुभवी फ्लेबोटोमिस्ट यांना आरोग्यसेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्याची विनंती फ्लेबोटोमिस्ट कर्मचारी यांनी केली आणि त्यांनी सादर केलेल्या अर्जामध्ये खालील गोष्टी आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या लेखी पत्रानुसार या प्रकल्पाअंतर्गत होणाऱ्या मोफत तपासण्या महालॅब अंतर्गत करण्यात येत आहेत. मात्र BPHL लॅबमुळे होणारे नुकसानामुळे आम्हास महालॅबच्या प्रकल्पाकडून कमी करण्यात येत आहे. या निर्णयामुळे शेकडो निष्ठावंत कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. या संदर्भात आम्ही खालीलप्रमाणे अतिमहत्त्वाचे मुद्दे आपल्या निदर्शनास आणून देत आहोत. 1. कोविड योद्धा म्हणून दिलेले योगदान. ज्या काळात संपूर्ण जग घराबाहेर पडायला घाबरत होते, त्या कोरोना भीषण संकट काळात आमच्या जीवाची पर्वा न करता दिवसरात्र सेवा दिली आहे. 2. ग्रामीण सेवेचा कणा. ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता ग्रामीण भागात जाऊन गरीब रुग्णांचे रक्त नमुना गोळा केले आहे. अनुभवी मनुष्यबळाचे समायोजन. आम्ही सर्व कर्मचारी प्रशिक्षित आणि अनुभवी आहोत. शासनाच्या इतर आरोग्य प्रकल्पामध्ये किंवा रिक्त असलेल्या तांत्रिक पदावर लॅब असिस्टंट आरोग्यसेवक आम्हाला प्राधान्याने सामावून घेण्यात यावे. आर्थिक ओढग्रस्तता आणि तुटपुंजे मानधन अशातच सेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे आमच्या कुटुंबाचे भविष्य अंधारात आले आहे. शासनाने केवळ तांत्रिक कारणावरून आम्हाला कामावरून कमी न करता सहानुभूतीपूर्वक आमचा विचार करावा. गोरगरीब जनतेला मोफत तपासणीपासून वंचित न करता गोरगरिबांना यांचा लाभ घेता यावा या संदर्भात विचार करावा. फ्लेबोटोमिस्ट कर्मचारी यांच्या प्रमुख मागण्या. 1. प्राथमिक आरोग्य केंद्रातील आमची सेवा खंडित न करता ती कायमस्वरूपी सुरू ठेवावी. नॅशनल हेल्थ मिशन NHM किंवा इतर सरकारी योजनेत आमचे त्वरित समायोजन करावे. आम्हाला लॅब टेक्निशियन म्हणून समाविष्ट करण्यात यावे.